नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात। बघा, पूर्ण उंची 13.5, घडी घेतली आपण 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी, 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा। कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 10.5 इंचाची, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला पान गळ्याचा आकार, अगदी छान असा आपण आकार देणार आहे। त्याच्यानंतर मोंढ्याचा आकार कट केला, कॅनव्हास घ्यायचं, डबल फोल्ड घडी करायची, बंद बाजूकडे ठेवून आणि पिन लावून घ्यायची। अस्तरवरती जो गळा आपण आखलाय तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून याप्रमाणे सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे। नंतर पुन्हा कॅनव्हासची अशी घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो गळा असा उमटवून घ्यायचा आहे। बघा, जसा गळा आपण आखलेला आहे तसंच तो उमटवून घ्यायचा। नंतर रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर ठेवून बाकीचं कॅनव्हास घ्यायचं कट करून। नंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंढ्याच्या बाजूला थोडंसं कट करून घ्यायचं आहे। पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि नंतर कॅनव्हास कट केलं आपण ते घ्यायचं, सेंटर लावायचा, खाली सुद्धा व्यवस्थित मॅच करून पिना लावून घ्यायच्या आणि जी रेषा मारली त्याच्यावरती घ्यायची शिलाई मारून। अगदी परफेक्ट अशी शिलाई मारून घ्यायची आहे। आता पिना काढून घ्यायच्या, मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा, साधारण 1/2 इंच अंतर सोडून आणि मग हे कट करायचं आहे। कट केल्यानंतर इथे असे छोटे छोटे कट मारायचे गळ्यावरती, शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे। आता अस्तर आणि कॅनव्हास मध्ये पलटी करून वरतून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची। अगदी व्यवस्थित पकडायचं, म्हणजे जसा गळा आपण कट केलाय तसाच तो तयार होईल। बघा, अगदी व्यवस्थित असा आपल्याला गळ्याचा आकार देता आला पाहिजे, म्हणजे तो परफेक्ट असा शिवता येईल। बोटाने अगदी कपडा व्यवस्थित पकडून मगच ही दाबटीप मारायची आहे, म्हणजे कुठे फुगा वगैरे पडणार नाही। आता कपड्याला पलटी मारून साईडने सगळं अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि रोज आपले छान छान डिझाईन बघत चला। बघा, आता उरलेला जो कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। कपडा कट करून झाल्यानंतर आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचे। इथे 1/2 इंच खाली आणि वरती 4.5 इंच असं पकडायचं आहे। लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची। पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि वरतून अशी ठेवून आपल्याला घ्यायची ती शिवून। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक सुई टाकायची आहे, पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा, अगदी सुंदर असा आपला मागचा भाग तयार झालेला आहे। आता आपण जो गळ्याचा कॅनव्हास निघाला तोच घेतला, त्याला असे डबल घडी केली, बंद बाजूकडे करून आपल्याला इथे एक अशी तिरपी रेष मारून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे त्या कॅनव्हासला आपण असा आकार देणार आहे। जो आकार दिला आपल्याला तोच घ्यायचा आहे कट करून। ह्याप्रमाणे हा आकार तयार झाला। नंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतलाय, बघा, त्याला सेंटरला काय करायचं, एक रेष मारून घ्यायची अशी आणि आपल्याला इथे सेंटरला बरोबर अशा प्लेटा टाकून घ्यायच्या आहे। बघा, ह्याप्रमाणे आता कडेला सुद्धा असं व्यवस्थित पकडून आणि शिलाई मारून घ्यायची, म्हणजे त्या ज्या प्लेटा आपण मारल्या त्या अगदी परफेक्ट अशा बसतील।
ह्या बाजूने सुद्धा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। बघा आता जो कॅनव्हास आपण कट केला आहे तो घ्यायचा आणि आपण जे ब्लाऊजला असतं पीस वापरला आहे तो कपडा घ्यायचा। ह्याप्रमाणे असं ठेवायचं आहे। बरोबर सेंटर आहे ना त्या रेषे जी आपण शिलाई मारली त्या शिलाईवरती तो सेंटर आला पाहिजे आणि पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण दिला आहे त्या आकारामध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा जो आकार आपण शिलाई केला आहे त्याच्या बाहेर जो कपडा दिसतो तो कट करून घ्यायचा आहे। इथे सुद्धा आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आणि कपड्याला पलटी लावून बघा अशी पलटी मारून आणि आपल्याला आतला जो कपडा आहे तो थोडासा बाहेर काढायचा आहे म्हणजे आपल्याला पायपिंग केल्यासारखं दिसेल। बघा अगदी व्यवस्थित असं पकडून आणि मगच शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे। साईडने सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हा कपडा आपल्याला इथे गळ्याला असं जॉईंट करायचा आहे। बघा ह्याप्रमाणे बरोबर सेंटरला सेंटर घ्यायचा, नसेल जमत तरी ते आपण खडूने असं सेंटर काढून घ्यायचा। इथे सुद्धा ब्लाऊजला एक सेंटर काढायचा आणि बरोबर असं सेंटरला सेंटर असा मॅच करायचा। पिना लावून घ्यायच्या 2 आणि नंतर आपण शिलाई मारून घ्यायची म्हणजे अगदी परफेक्ट अशी शिलाई त्याच्यावर बसेल। बघा याप्रमाणे त्याच्यावरती शिलाई मारायची। नंतर कपड्याला पलटी मारून आपल्याला आतमध्ये जे जास्तीचा कपडा दिसतोय तो सगळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बघा याप्रमाणे असं कट केल्यावरती आपल्याला एक लेस लावायची आहे। अशी नाजूक अशी लेस घ्यायची आपण आणि ती अशी पूर्ण गळ्याला आपल्याला लावून घ्यायची। जसा आकार आहे त्या आकारामध्येच आपण लेस लावून घ्यायची आहे। बघा अगदी व्यवस्थित अशी गळ्याला लेस लावल्यानंतर आपण घ्यायची नॉड, तिला असं डबल करायचं आणि आपल्याला याप्रमाणे ही डिझाईन लावत चालायची। ह्याप्रमाणे आपल्याला ही पूर्ण गळ्यावरती डिझाईन करून घ्यायची आहे। बघा अगदी सुंदर अशी डिझाईन झाली। नंतर इथे आपल्याला लॉक करायचं ते आणि इथे असं कट करून घ्यायचं। आता त्या डिझाईनच्या बाहेर सुद्धा आपल्याला ही एक लेस लावून घ्यायची आहे। इथे आलं खाली कडेला व्यवस्थित असा कोपरा तयार करून आणि मग आपल्याला लेस पूर्ण करायची। बघा ह्याप्रमाणे आपली गळ्याला डिझाईन तयार झाली। त्याच्यानंतर आपल्याला जे आपण मध्ये डिझाईन केली त्याच्यावरती सुद्धा ती नॉडची डिझाईन अशी बनवून घ्यायची आहे। बघा ह्याप्रमाणे आता आपल्याला काय करायचं आहे, आता नॉड बनवायचे आहेत। बघा अगदी सुंदर असे लटकन आपण बनवणार आहे। त्याच्यासाठी 2 असे चौकोनी तुकडे घ्यायचे साधारण 3 बाय 3चे। दुसरा जो कलर आपण वापरला त्याचे सुद्धा आपण 2 तुकडे घ्यायचे। बघा ह्याप्रमाणे याचा असं त्रिकोण बनवून आणि त्याला अशा चुन्या करायच्या हाताने, नंतर त्याला शिलाई मारून घ्यायची। नंतर हा दुसरा कपडा घेऊन त्याच्या कोपऱ्यामध्ये ती डिझाईन ठेवायची आणि पलटी करून त्याला एक शिलाई मारायची। पुन्हा सरळ करून एक शिलाई मारून पूर्ण त्रिकोण हा शिवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जी गळ्याला लेस वापरली तीच तिथे लावून घ्यायची। बघा आणि ह्याचं सुंदर असं हे लटकन आपण बनवणार आहे। दुसरंही लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि रोजच्या रोज आपल्या छान छान व्हिडिओ येतात त्या बघत चला। याला सुद्धा आपण एक लेस लावून
अगदी सुंदर असं ते लटकन आपण बनवणार आहे। बघा छान असे आपले लटकन झाले। आता आपल्याला ते गळ्याला वरतून 2.5 इंच साधारण मोजून आपल्याला ते नॉट जॉईंट करून घ्यायचे। बघा आपले नॉट सुद्धा आता लावून झालेले आहेत। आता आपल्या पूर्ण गळ्यावरती आपल्याला लावायचे मणी। त्याच्यासाठी आपण सुई दोरा आणि मणी घ्यायचे आणि जी डिझाईन आपण नॉटपासून बनवली त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला मणी लावून घ्यायचे आणि नंतर बघायचं आपल्या ब्लाउजचा फायनल लुक। बघा आपले आता मणी लावून होतील आणि अगदी सुंदर असे मणी आपण लावलेत। तर मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मैत्रिणींनो, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाउजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।